नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. सकाळी उठलो आणि पिली चुरूप चुरूप कॉफी मग काढली गाडी, मग निघलो बाहेर थोडंसं काम होतं. चला म्हणलं अश्लेष भाऊच्या घराकडे चाललो, तर थोडं झालं भेटून बिन घेऊ. मग अश्लेष भाऊला भेटलो, मी गेलो त्याच्या घरी आणि सांगितलं खप गोष्ट आहे. मग अश्लेष भाऊ म्हणे मला तुला काय चाल कंटेंट दाखवतो. मग अश्लेष भाऊच्या घरी दिले होते मांजरीनं 2 पिल्ले. मग पकडला पिल्ला हातात, मस्त मऊ मऊ होते. अश्लेष भाऊ म्हणे चला मग तुला एलओसी मध्ये चाय पाचतो. त्याच्यानंतर गेलो आम्ही एलओसी मध्ये, घेतली तर दाणे दाणेवाली लेमन टी मस्त जबरदस्त होती, ते प्याले. त्याच्यानंतर सोडून दिलं आपल्या अश्लेष भाऊले त्याच्या घरी. मग त्याला म्हणलं चला बाय बाय, निघलो आपल्या घराकडे. दिवाळीचा वेळ आल्यानंतर चला म्हणलं निघतो आपल्या भांदकले. मग घातल्या बॅग आणि भावून दिलं मला सोडून बस स्टँडवर पाहिजे तो मस्त कचकच गर्दी होती. मग बसलो, कसं तरी सीट भेटली मला बस मध्ये. पोहोचलो आपल्या भांदकले. आई आली मला घ्याले, बसलो गाडीवर आणि निघालो घराकडं. घरी गेल्याबरोबर मस्त भूक लागली होती मला खिचून. इथली वांग्याची भाजी ना दिल्ली पेलून चालले. मग मी मिशोवरून हे लॅम्प ऑर्डर केले होते. हे लॅम्प मस्त मला स्वस्तात भेटून गेले, 300 रुपयात 10, मस्त डिस्काउंट भेटला. केले हे रप इन्स्टॉल, लगेच त्रास आला मला इन्स्टॉल करायला. त्याच्यानंतर मी केले थोडेसे लाइटिंग बिटिंग चेक, कारण की दुसऱ्या दिवशी मला लाइटिंग लावायची होती, कारण की लाइटिंगचा कार्यक्रम माझ्याकडेच राहते घरी. त्याच्यानंतर केली आपली रूम बिम साफ, मी मारला रप झाडू. मग मला लागली होती भूक. मग घेतले मी सीताफळ किचन म्हणून घेतले, बसलो टेबलवर रप पेलून दिले सीताफळ. तर चला गाईज, आजचा व्लॉग इथे येतच खतम. तर चला, हॅपी दिवाळी आणि बाय.